तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमचं स्वागत आहे छानशा ब्लॉगमध्ये माझ्या. तर आज आहे वट सावित्री पौर्णिमा. रात्री झोपले होते तर वैष्णवपणे करामत करून ठेवली होती, तुम्हाला दाखवते. तर ही नेलपेंट लावली माझ्या हाताला, मेहंदी काढून तेवढं झोपले होते कारण की मला लय आळस आला होता. नेलपेंट सकाळी लावा म्हणलं, तर हो का नेलपेंट लावली माझ्या हाताला. आणि पायाला बघा कशी मेहंदी काढून ठेवली, तुम्हाला दाखवते. अशी मेहंदी काढून ठेवली जोकरसारखं, इकडं पण काढली. तर आणि हे सगळं मी झोपल्यावर केलं तर त्याच्यामुळे मला काही तेवढं माहिती नव्हतं. झोपेमध्ये काय करते ना, सकाळी उठून बघते तर असली खराबत करून ठेवली होती. आता तर ते झोपलेले, आता 7 वाजता उठते वैशला घेऊन, कारण की आता असं उशीर झाल्यामुळे स्वयंपाक वगैरे बनवायचा फटफट. आणि आता चपाती भाजी वैशसाठी बनवायची. तर मी रात्रीच भरपूर सारी तयारी करून ठेवली. तुम्ही पण तसं करू शकता, तुम्हाला दाखवते. त्यामुळे जरा गडबड होणार नाही. इथं मी बेसनचं पीठ चाळून ठेवलं होतं रात्री, आणि इथं गव्हाचं सुद्धा, कारण की सकाळी गडबड होणार नाही म्हणलं. थोड्या काही गोष्टी केल्या ना, तर ह्याच्यामध्ये मी सगळी पापड कुरवडी पण काढून ठेवली. म्हणजे आपली चिंच आणि ही डाळ पण काढलेली. नंतर ह्याच्यामध्ये गूळ काढलेला इथं, ते गूळ पण काढून ठेवलेलं आहे रात्रीच बारीक करून. अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना आपल्याला काही गरज पडत नाही. इथं 2 कांदे, 1 कांदा भज्यासाठी, 1 कांदा आमटीसाठी, आणि इथं खोबरंसुद्धा काढून ठेवलं आहे थोडंसं. सगळ्या काही गोष्टी अशा तयारी केल्या ना, आपल्याला जास्त वेळ लागत नाही सगळं काही करायला. दक नाही सामान मी काढून ठेवले पूजेसाठी. तर अशा गोष्टी केल्या ना, थोडंसं गडबड थोडीशी कमी होईल मला. तुम्हाला आता नंतर बोलते, तर स्वयंपाक करते पटपट. वटपौर्णिमेच्या सकाळ सकाळी अशी गोष्ट ऐकायला भेटेल म्हणून वाटलं नव्हतं. तर नंतर ना थोड्या वेळानं असं कळालं की बाजूच्या गल्लीमध्ये ना ते एक काका वारले. तर काही नाही, फक्त रात्री रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. आणि जाता जाताच अचानक असं काही गोष्टी झाल्या ना, तर त्या बाईला धक्काच बसणार आहे ना. म्हणजे असं काही माहिती असलं ना गोष्टी, की आजारी आहेत किंवा त्यांचं काही होईल असं माहिती असलं तर वेगळी गोष्ट आहे. पण अचानक ह्या गोष्टी घडल्या ना, तर एका बाईला किती त्रास होईल ना या गोष्टीचा. आणि ती पण वटपौर्णिमे दिवशी अशा गोष्टी घडल्या ना, तर किती वाईट वाटेल ना. सगळ्यात जास्त बेकार तर हे या गोष्टीच वाटते, की ही अशी गोष्ट तर घडलीच, पण ती पण वटपौर्णिमेच्या दिवशी घडली. आणि वटपौर्णिमा आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि कसं आहे, नवरा म्हणजे पूर्ण जग असते एका बाईचं. पूर्ण नवऱ्याशिवाय बायकोला कोण नसते आणि बायकोशिवाय नवऱ्याला कोण नसते ह्या जगामध्ये. म्हणजे त्यांच्याजवळं नातं चांगलं घट्ट असं कोणाचंच नसू शकते. त्याच्यामुळं ना कसं आहे, आई-वडील येतील जातील, पण कसं आहे, नवरा ही जवळ आणि हक्काची व्यक्ती असते एवढी, की त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कोण नसतंय. आणि तोच जर गेला निघून आपल्या लाईफमधून, तर आपल्याला कसं जगायची पण इच्छा राहणार नाही ना. आणि खरं म्हणजे ही गोष्ट ऐकून खूप वाईट वाटलं. आता ती आपल्या ओळखीची नाहीत, माहिती आहे सगळ्या गोष्टी, पण वटपौर्णिमे दिवशी अशी गोष्ट घडली हे ऐकूनच का नाही एवढं वाईट वाटलं ना. म्हणजे देवा असं का बरं, की वटपौर्णिमे दिवशीच अशी गोष्ट घडवलास. नंतर तरी केला असतास तरी काही वाटलं नसतं अजून तेवढं, पण वटपौर्णिमे दिवशी एका बाईचं कुंकू तू घेऊन गेलास म्हणून एवढं वाईट वाटत होतं ना. बहीण हौसेनं रात्री सगळ्या गोष्टी केल्या असतील, की उद्याच्याला आपल्याला वटपौर्णिमेसाठी जायचंय, पूजा करायची, हे करायचंय, ते करायचं, सगळ्या गोष्टी तयारी केल्या असत्याला. पण असं काही होईल तिला वाटलं पण नसेल. म्हणजे एवढी वाईट गोष्ट म्हणजे कळाली ना वटपौर्णिमे दिवशी म्हणून. म्हणजे दिवस खूप खराब होता. पण कसं आहे, माझ्यासाठी वेगळीच होते स्पेशल. माझ्यासाठी का बरं स्पेशल होती ती सांगते. कारण की मला जी गोष्ट पाहिजे होती ना, ती देवानं मला दिली होती. भले मला सोनं, चांदी, बंगला ह्या गोष्टीची अपेक्षा नाही आहे, की काही सगळ्या गोष्टी राहाव्याच असं काही नाही. पण जी गोष्ट मला खरंच मनापासून जी पाहिजे होती ती देवानं दिली. म्हणून ही वटपौर्णिमा माझ्यासाठी स्पेशल होती. आणि आत्ता पुरणपोळीचा स्वयंपाक मी करायला लागले होते. तर इकडे भात लावला होता आणि इकडे पुरणपोळ्या करायला ते. आणि दुसऱ्यांदा माझ्या पुरणपोळ्या छान झाल्या. पण कसं, तेवढी डाळ शिजलेली नव्हती. म्हणजे थोडीशी दाटी-दाटी राहील ती, पण पुरण मात्र छान पडलं होतं. त्यामुळे पुरणपोळ्या पण मस्त अशा झाल्या होत्या. आता 7 जन्माचं तर आपल्याला काही माहिती नाही. आता 7 जन्म मागतो आपण खरं, पण आपले कोणता जन्म, कोणत्या जन्मात, कोणत्या जन्माला जाणार आहोत ते आपल्याला माहीत नाही. पण ह्या जन्मात तरी नवरा-बायकोनं आनंदानं ठेवा एकमेकाला आणि आनंदाने राहावा एवढंच महत्त्वाचं आहे. कारण की पुढच्या जन्माचं आपल्याला माहिती नाही. पुढचा जन्म कुणी पाहिला नाही. एकच जन्म दिलेला आहे देवानं आपल्याला. त्यामुळं जेवढं होईल तेवढं सुंदरतेनं आपल्याकडे काय असो किंवा नसो, पण जे जे आहे त्याच्यात समाधान मानून ना आनंदाने जगून घ्या. कारण की ही दिवस पुन्हा येणार नाही. कारण की आज आहे तर उद्या नाही. आपल्याला माणसाचा 1 मिनिटाचा भरोसा नाही. त्याच्यामुळं ना रोजचा दिवस आनंदानं जगायचा प्रयत्न करा. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला भेटते, की नवरे बायकोला काही किंमतच देत नाहीत. म्हणजे कसं, की
तिनं किती बडबड करत राहिली, की तिने किती बोलत राहिली, तर ते का नाही ऐकत नाहीत कोणत्या गोष्टी. ह्या कानानं ऐकतात, त्या कानानं सोडून देतात. तर असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. पण कसं आहे, तिनं नसली ना तर तुम्हाला तिची किंमत ना नक्कीच कळेल. त्यामुळं तिनं आहे तोपर्यंतच तिची किंमत करा. आणि नवरा पण आपला असला ना तर त्याची पण किंमत करा. कारण की त्याच्याशिवाय आपलं पूर्ण जग अधुरं आहे. म्हणजे आपल्या जीवनात काहीच नाही त्याच्याशिवाय. तो माझा इथं मेकअप झालेला होता, मस्तपैकी मेकअप करून घेतला होता. आणि ही माझी दुसऱ्या वटपौर्णिमेची साडी आहे. आणि माझा लूक कसा झाला आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपला लूक गजऱ्याशिवाय अपूर्ण आहे ना, तर गजरा पण मला एवढा आवडते ना, तर एवढा मोठा गजरा आणल्यामुळे तर छान वाटायला लागली होती. आता मी पण असं व्हिडिओमध्ये बघायला लागले. मस्त तयार होऊन पूजेला वगैरे जाऊन आलो होतो. तर आत्ताच पूजा वगैरे करून आले. आणि आजचा लूक कसा वाटायला ते नक्की कमेंट करून सांगा. तर आज का नाही थोडंसं पाऊस होता आणि सकाळी ऊन पण पडलं होतं. आणि आता पण बघू शकतो थोडंसं इकडून ऊन पडायला लागले आणि इकडून आभाळ आलेलं आहे. तर पाऊस येईल का नाही. काल तर मस्त पाऊस पडला होता, आज काय वाटना गेले. म्हणजे आभाळ कधी नाही. ते वटपौर्णिमेला वैश पप्पा इथं होते आणि वैश पप्पा जाऊन बसले होते बाहेर, काहीतरी काम होतं म्हणून. तर मी तर जेवणाचं ताट तयार केलं होतं, पण ते काही येणार नव्हते लवकर, म्हणून मला एकटीलाच जेवण करावं लागलं. तर इथं मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतलं आणि मग नंतर जेवण केलं.